प्रफुल्ल लोढाचा तो व्हिडिओ समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये लोढांची महाजनांविरोधात तक्रार 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही, तर या व्हिडिओमध्ये आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। व्हिडिओमध्ये लोढांची महाजनांविरोधात तक्रार 1 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची ही माहिती मिळते। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजित दादा, जयंत पाटील साहेब अशा सुसंस्कृत नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी कार्यकर्ता असून माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। परंतु माजी मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो, तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट 5 महिने अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी व 31 जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती, त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे। आणि मला माजी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस स्टेशनला द्यावे, ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही, मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही। एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तहलका मासून जाईल। परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे। तिच्या निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे। तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये, कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून थकलेले, तरी याचा जरा विचार करावा।